21. धन्यवाद. Yes, it's a thriller. It's a close encounter. Now, two big battle, two big teams. तर सन्माननीय सागर आणि विशाल हे दोन बंधुराज या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती आहे की मुख्य मंचावर येऊन आपण सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. हार्दिक हार्दिक स्वागत. एका बाजूला एसीसी अंबाडी, याच परिसरातील याच नाक्यावरचा हा संघ आणि त्याच्या विपक्षात अगदी हकेच्या अंतरावर असणारा रॉयल माफ करा आर्यन्स झिडके. या आधी रॉयल क्लब झिडकेनं स्वतःच्या गावाची प्रतिष्ठा राखली आहे. आता आर्यन्स झिडके अर्थातच एकाच गावातले हे दोन संघ. यस, रोशन गोलंदाजी मार्कवर. रोशन भांगरे पहिला बॉल घेऊन अभिनय पाटीलच्या विरोधात. पहिला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल उडवलाय. अभिनय पाटील पहिली धाव शिताफीनं वेगानं कंप्लीट करतोय आणि तदनंतर क्षेत्ररक्षण पाहू शकाल. धावा वाचवल्यात, धावा थोपवल्यात, 3 धावा काबीज केल्यात, 1 धाव बचावली आहे आणि त्याच 3 धावांनी शुभारंभ देखील झालाय. अफाट गर्दीनं आपण पाहतोय की ऑड डे मध्ये टुर्नामेंट आहे. अर्थातच आजचा फायनलचा दिवस गुरुवार आहे. असं असताना देखील जनसमुदाय तुम्ही पाहू शकाल अफाट गर्दीनं प्रेक्षक राजा या मैदानाच्या या प्रांगणाच्या दिशेने यायला सुरुवात झाली आहे. धावसंख्या 3 या अंकावर. रोशन भांगरे पुन्हा एकदा सज्ज, साधारणतः 30 ते 35 पावलांच्या रनिंग स्टान्सवरून ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल सर्रा उडवलाय. स्क्वेअर लेग मधून बॉल चाललाय. एक टप्पा अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल +4 अशा 5 धावा. तब्बल 8 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. रोशन भांगरे पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. केदार पाटील समोर आहे. हा बॉल फ्री हिटचा चेंडू होता. केदार पाटीलनं स्विंग केलाय बॉलला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध झेल देखील ड्रॉप झाला, परंतु फ्री हिटची संधी होती त्यामुळे 2 धावा सहजतेनं कंप्लीट केल्यात आणि याच 2 धावांनी धावफलक वधारलेल्या अवस्थेत. 3 षटकांचा सामना आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. धावसंख्या 10 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. एका बाजूला रुपेश जाधवच्या संकल्पनेतून साकार झालेला आर्यन्स झिडके संघ मैदानाच्या आतमध्ये त्यांचा संघर्ष जारी आहे. एसीसी अंबाडी अर्थातच हरेश आणि रोशन भांगरेचा हा संघ. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा षटकातला पुढील बॉल त्याच्या विपक्षात केदार पाटील. स्ट्रायकर एंडवर बॉल उडवलाय. केदार पाटीलचा हा फटका सरळ निघून जाईल. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून दिलेली केदार पाटीलने ही सलामी. येतोय धमाकेदार षटका. षटकाराकरता 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 16. बॉल आतापर्यंत फेकून झाले ते तब्बल 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 16 या अंकावर. 16 ऑन बोर्ड. पहिलं पटल सध्या सुरू आहे. पहिलं सत्र, पहिलं षटक, पहिला उत्तरार्ध. सध्या पूर्वार्ध आपण पाहतोय की ज्या मार्फत या पूर्वार्धातून एक नामांकित फलंदाजी सध्या मैदानाच्या आत सुरू आहे, ज्यामध्ये केदार पाटील आणि अभिनय पाटील ही जोडी मैदानात तुटून पडली आहे प्रतिस्पर्धी संघावर. गोलंदाज तयार. फुलर लेनचा हा बॉल सरळ उडवलाय. पंचांमार्फत इशारा देखील येतोय. नो +4 5 धावा. पाटील क्रिकेटर हा एक नंबर. पाटील आदरणीय रुपेश दादा जाधव यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. कोणी षटकार हॅट्रिक किंवा कंप्लीट करा किंवा चौकार हॅट्रिक कंप्लीट करा. 2 बीमर टाकले त्यामुळे रोशन भांगरेला प्रतिबंधित केलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 21. आदरणीय परेश दादा लाटे या ठिकाणी उपस्थित झालेत. एक सच्चे क्रीडाप्रेमी. तुमचं देखील हार्दिक हार्दिक सुस्वागतम या स्पर्धेकरता. जुनेद धुरे यांनी सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत जर डाईव्ह मारून झेल टिपला तर डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. हा स्ट्रोक केदार पाटीलने उडवलाय.
बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ येतोय षटकार. या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचते 27. वॉट अ बॅटिंग बाय मिस्टर केदार विलास पाटील. हा खेळाडू ज्या शिताफीनं सध्या मैदानात स्वतः आक्रमकतेनं ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, मास्टरपीस ऑफ क्लास बॅटिंग. पुन्हा नो बॉल, कारण डिरेक्टली पिचच्या बाहेर हरेश आलेत. गोलंदाजी सध्या रोशन भांगरे बाद अगदी प्रतिबंधित केल्यानंतर मग हरेशनं गोलंदाजीला हाताळायला सुरुवात केली. 28 धावा. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. ही फ्री हिटची संधी निश्चित रूपानं केदार पाटील यांना पुन्हा एकदा मिळेल. गोलंदाज तयार. हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपल्यानंतर फ्री हिट आहे, त्यामुळे एकच धाव. आणि याच एका धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचलाय 29. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत बॉल हाताळून झाले ते तब्बल 5 बॉलचा खेळ संपलाय. अभिनयचा हा स्ट्रोक स्क्वेअर लेग मधून चाललाय. बॉल हलक्या हातानं घोषित क्षेत्रामधून डिक्लेअर झोन मधून धावसंख्या एका आकड्यानं कन्वर्ट होईल. धावांची गती जर पाहाल तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 30 धावा, 30 रन्स ऑन बोर्ड. 30 हा आकडा धाव फलकावर आलाय. अजून 2 षटकं बाकी आहेत. अगदी आपण पाहतो की अर्धशतकी खेळी सुरू होईल का, अगदी भली मोठी धावसंख्या उभी राहणार का, कारण याआधी आपण पाहिलं की सातत्यानं एक साधारणतः 35 ते 40च्या रेंज मध्ये धावसंख्या या मैदानात उभी राहते, परंतु त्या विरोधात आता अतिरिक्त धावसंख्या येईल का. केदार पाटील आणि अभिनय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आर्यन्स क्रिकेट क्लब झिडकेला रिप्रेझेंट करते. एससीसी अंबाडी टीम, अंबाडी संघ. नवीन गोलंदाजी मार्कवर अनिकेत येत आहेत एससीसी अंबाडीसाठी. आणि खऱ्या अर्थानं काहीतरी सिनियर खेळाडूंकडनं कानमंत्र देखील दिला जातोय, कारण या संघात जर आपण विचार कराल तर 40+ चे खेळाडू देखील दिसत आहेत. आणि त्यामुळे अनुभवानं पारंगत असणारा एससीसी अंबाडी यंग ब्रिगेडियर प्लस अनुभवानं संपन्न असणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर अनिकेत. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज, त्याच्या विपक्षात केदार पाटील. या खेळाडूचा एक इतिहास जरूर पोहोचवेन तुमच्यापर्यंत की असंख्य रेकॉर्ड्स या खेळाडूच्या नावावर आहेत. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. बँक ऑन द टार्गेट. समोरच्या दिशेनं प्रॉपर ब्लॉक. केदार सारख्या बलाढ्य खेळाडूला इतक्या क्वालिटीनं गोलंदाजी करणं खऱ्या अर्थानं एक चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल निर्धाव फेकलाय. पहिल्याच चेंडूची यशस्वीरित्या खेळी संपुष्टात आली आहे, ती एका निर्धाव चेंडूनं. केदार पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या बॅटिंग स्टँडवर. त्याच्या विपक्षात फलंदाजी करता अनिकेत. एक्स्ट्रा स्वरूपात बॉल लेग स्टिकच्या बाहेर फेकलाय, त्यामुळे पंच इशारा दर्शवतायत की हा बॉल वाईट चाललाय. धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन 31 माफ करा 31 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार. हा बॉल आडव्या बॅटनं ऑन साइडला बॉल चाललाय. स्क्वेअर लेग मधून वेगानं क्षेत्ररक्षक येत आहेत. फेकी जोपर्यंत होईल तत्पूर्वी धावसंख्या 1 या अंकानं वाढून जाऊन पोहोचेल 32. यस, तुळापूर हे शहर या 32 आकड्याची आठवण करून देतं. 40,000 सैन्य पाठवलं गेलं गफार खानाच्या माध्यमातून. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना जो वेढा घातला तुळापूर शहरात, अर्थातच महाराष्ट्राचा हा धाकलं धनी ज्यांना जायबंदी करून हा बॉल छत्रपती संभाजीराजांना ही सलामी सरळ मिड विकेटला अभिनयच्या बॅट मधून येतोय. धमाकेदार षटकार. is 38. या षटकातनं जर आपण विचार कराल तर आतापर्यंत चेंडू हाताळून झाले ते 3. गोलंदाज तयार. वॉट अ बॉलिंग, प्रॉपर मास्टरपीस. आता पुरेपूर ब्लॉक केलं पूर्णतः अभिनयला, कारण फुलर लेन डिलिव्हरी हाताळली, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला.
येस डेफिनेटली डॉक्टर प्रशांत आमच्याशी सल्लामसलत करतायत की लग्नानंतर अभिनय पाटील डिफेन्सिव्ह जरूर झालेत आणि तेच मैदानात पाहायला देखील मिळतं. गोलंदाज तयार. हा स्ट्रोक समोरच्या दिशेनं उडवलाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर एक धाव, फक्त एक धाव. 40 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 40 रन्स ऑन बोर्ड. या षटकात 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आल्यानंतर शेवटचा एक बॉल बाकी असताना गोलंदाज अनिकेत पुन्हा एकदा तयार. केदार पाटील आणि अभिनय पाटीलची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अभिनय पुन्हा एकदा सज्ज. हा स्ट्रोक घुटना टेक, तमाशा देख, चेंडू स्क्वेअर लेग मध्ये. फटक्यात ताकद होती परंतु टायमिंग नव्हतं आणि त्यामुळेच फक्त एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या या षटकात 11 धावा खर्च केल्या गेल्या. 41 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे आणि शेवटचं आणि अंतिम षटक जे शेष राहत आहे, शेवटचं अंतिम षटक जे बाकी राहणार आहे, यस गेम स्पीडअप करा. एसीसी अंबाडी संघ तुम्हाला विनंती करतो. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. ज्या गोलंदाजीतून बहरलेलं भिवंडीचं हे क्रिकेटचं स्वरूप तुम्ही पाहताय की ज्या भिवंडीनं टेनिस क्रिकेटला वेगळी ओळख निर्माण करून दिली महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पातळीवर, तर त्यातील यानंतर अनेक नामांकित लढते तुमच्या भेटीला येतील. शेवटचं आणि अंतिम षटक. रॉयल क्लब झिडके आणि त्याच्या विपक्षात टीम पॉवर शेलार. बोथ टीम कॅप्टन आय रिक्वेस्ट यू टू प्लीज वेलकम ॲट टॉस बॉक्स. टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. पॉवर शेलार संघाचा कर्णधार सचिन भोईर आणि रॉयल क्लब झिडके संघाचा कर्णधार, तर दोन्हीही संघनायकांचं हार्दिक स्वागत टॉस बॉक्स मध्ये, जिकडे मोनिश पाटील तुमच्या साथीने जोडले जातील. आदरणीय चेतनदादा जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल फुल टॉस उडवला अभिनयनं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी. षटकाराचा झिडके ब्रँड फलंदाज अभिनय पाटीलच्या बॅट मधून. प्रॉपर डीजे जॉकीनं सॉन्ग शूट केलं, कारण याआधी केदार पाटील फटकेबाजी करत होता आणि अभिनय पाटीलचं गाणं वाजत होतं. आता अभिनय देखील त्याच जिद्दीनं त्याच जोमानं. हा बॉल फटका फसलाय समोर. एक्स्ट्रा कव्हर मध्ये हरेश आहेत म्हणजे चुकी होणे नाही. फलंदाज बाद अभिनय पाटील. मी बराचदा म्हणतो की बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी, हे सांगत असताना गोलंदाज माविश. बॅट्समन आउट. विकेट नंबर 1. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय अभिनय पाटीलच्या स्वरूपानं. कम ऑन डीजे. या षटकातनं पुढील चेंडू केदार पाटीलच्या विरोधात. स्ट्रायकर एंडवर. फलंदाज सज्ज. हा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॅटची एज घेऊन हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एका पाठोपाठ एक विकेटचं पतन. अभिनय पाटील बाद झाल्यानंतर माविशनं पुन्हा एकदा दुसऱ्या फलंदाजाला बाद केलाय. यस, माविश करता देखील पारितोषिक आलंय. 100 रुपयाचं कॅश प्राइज. डॉक्टर प्रशांत पाटील अगदी खेळाडू वृत्तीची जाण असलेलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक खेळाडूचं मनोधैर्य आर्थिक स्वरूपात पाठबळ देऊन वाढवण्यात येत आहे. येस, 6 चेंडूंमध्ये 10 बॉल्स मध्ये 25 धावा एकंदरीत केदार पाटीलच्या बॅटमधून आल्यात. 10 चेंडूंमध्ये 25. चांगली बॅटिंग. 2.5 प्रति चेंडू धावा त्यानं कमवल्यात. आणि अमोल विलास पाटील, कोण विसरेल हे नाव. टेनिस क्रिकेटच्या पटलावर राज्य करणारा हा 20 वर्ष, मी तर म्हणेन की व्यावसायिक क्रिकेटमध्ये 20 वर्ष धुरंधरता सिद्ध करणारा खेळाडू आहे, ज्यानं जे क्रिकेट कोणी पाहिलं नाही ते क्रिकेट खूप कमी वयात या खेळाडूनं खेळलं. 6 लाखाची स्पर्धा असू द्यात, 3 लाखाची स्पर्धा असू द्यात, अनेक मोठ्या स्पर्धा या खेळाडूनं आपल्या मनगटाच्या बळावर, मी तर म्हणेन की एक स्पर्धा मला आजही आठवते कामणची,
जिथे 6 लाख रुपये पारितोषिक असताना 6 विकेट बाद झाले होते आगरी राजा भिवंडी या संघाचे, आणि त्यावेळी अमोल पाटील उतरला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून जे 3 षटकार त्यानं मारले आणि ही त्याची ऍक्शन रिप्ले होती. यस, अमोल पाटीलनं पुन्हा त्याच जोमानं फलंदाजी करायला सुरुवात केली. चेंडू सीमा पार, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 53 धावा. यस, हाच अमोल पाटील जो कभी किसी ने देखा नहीं वो उसने खेला है हेच सांगत असताना मैदानात आता चुकीचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे, समोर तोच क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. माविशने मात्र महत्वाचे 3 मोहरे टिपले. फलंदाज बाद, विकेटचं पतन. बॅट्समन गोज टू द डग आउट. शेवटचा अंतिम बॉल शेष. तत्पूर्वी आपण पॉवर शेलार टीम कॅप्टन आणि माविश करता पारितोषिक आलंय कॅश स्वरूपात 100 रुपयाचं डॉक्टर प्रशांतजी पाटील यांच्या मार्फत, आणि त्याच्या विपक्षात रॉयल क्लब झिडके. आदरणीय डॉक्टर प्रशांतजी पाटील यांना विनंती आपण करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करण्याकरता आमच्या सोबत टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. रॉयल क्लब झिडके संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. टीम रॉयल क्लब झिडके आदरणीय भालचंद्र जाधव साहेबांना आपण विनंती करूयात की आपण या मॅचची नाणेफेक करण्याकरता आर्यन स्पोर्ट्स झिडके टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत. लौकिक आणि कपिलेश. तर या ठिकाणी आपण पाहतोय भालचंद्र जाधव सर आणि त्याच्या सोबत आदरणीय डॉक्टर प्रशांतजी पाटील. अर्थातच 2 धुरंधर संघादरम्यान ही लढाई होते. सामना 3 षटकांचा असेल याची नोंद घ्या. कपिलेश पॉवर शेलारला रिप्रेझेंट करतोय. छापा इज द कॉल. छापा. यस, टीम पॉवर शेलार वन द टॉस. तर रॉयल क्लब झिडके यांनी हा नाणेफेकीचा कॉल जिंकला आहे. तर मला असं विचारायचं आहे, पॉवर शेलारने जिंकलाय, सॉरी. पॉवर शेलार तुमच्याकडून कोण हुकमाचे एक्के खेळतील आणि ते तुमच्या स्ट्रॅटेजीज काय असणार, कारण हे त्यांचं होम ग्राउंड आहे म्हणायला गेलं तर रॉयल झिडकेचा. तर तुमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे त्यांच्या विरुद्ध? काय ना, आम्ही ती जवानच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. ओके. आणि तुमची भिस्त कुठल्या फलंदाजांवर गोलंदाजांवर जास्त असणार आहे? आकाश वारगड आहे, सचिन भोईर आहे, विजय भोईर आहे, जयेश जोशी आहे. धन्यवाद कर्णधार पॉवर शेलार. रॉयल क्लब झिडकेंचे नाणेफेकीचे जे कर्णधार आहेत त्यांना विचारू शकतो की तुम्ही काय स्ट्रॅटेजी आखली की यांना किती धावांमध्ये तुम्ही रोखण्याचा प्रयत्न कराल? 30. बरं, तुमच्या सुरुवातीचे जे गोलंदाज येणार आहेत त्यात तुमचा कुठला असा गोलंदाज आहे की ज्याच्यावर तुमची भिस्त असणार आहे? शैलेश पाटील. ओके, धन्यवाद रॉयल शेलार. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले ते नाही, रॉयल झिडके यांना त्यांनी क्षेत्ररक्षणसाठी आमंत्रित केले. आणि पॉवर शेलार ऑल दी बेस्ट. ओके, सॉरी, पॉवर शेलार यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि रॉयल झिडके फलंदाजी करतील. ऑल दी बेस्ट. थँक्यू. तर बोलतोय मॅच मध्ये एक मोठी मॅच अगदी आव्हान दिलंय ते तब्बल
पुढचा चेंडू पहिला चेंडू एवढाच लॉफ केलाय ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मधून हा चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर चौकार. आणि दोन्ही संघांचे खेळाडूंना मी विनंती करतो यास चेंडू चॉईस करून घेऊन जायचंय. रॉयल क्लब चे एक प्रतिनिधी बॉल चॉईस करायला या, त्याचबरोबर टीम पॉवर शेलार दोन्ही संघांचे एक एक प्रतिनिधी यायचे आहेत बॉल चॉईस करण्यासाठी. प्रथमतः फलंदाजी करताना तब्बल 55 या धावा फलकावरती लावल्या आणि 56 धावांचं हे भलं मोठं आव्हान दिलंय. पहिला चेंडू 56 धावांचा आव्हान पार पाडताना मात्र त्या आव्हानाला स्वीकारून चेंडूवरती प्रहार पाहायला मिळाला आणि चेंडूला सरळ सीमारेषे बाहेर फेकून दिला चौकाराच्या रूपात. एक धाव एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. रोशन आणि तेजस हे आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज. स्ट्रायकर एंडला रोशन केदार पाटीलच्या विरोधामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस ऑफसाईडच्या रिजन मध्ये भूषण शेलार याच्या हातामध्ये झेल सुटणं मुश्किल नाही तर नामुमकिन. विकेट क्रमांक पहिला. कम ऑन डीजे. तर नक्कीच पहिला चेंडू हा चौकाराच्या स्वरूपामध्ये निघून गेला. दुसरा चेंडू जर विचार केला तर विकेट मिळवून दिला. या चांगला कमबॅक. गोलंदाज केदार पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. 56 धावांचं आव्हान आहे. आव्हान खूप मोठं आहे आणि हे मोठं आव्हान जर छोटं करायचं असेल तर पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. ती फलंदाजी होते का बघायचं. एक लेफ्ट हँडेड बॅट्समन अनिकेत मात्र सज्ज होतोय मैदानाकडे. यस, हा उदयमुख खेळाडू आहे, एक रायझिंग स्टार आहे आणि याच्याकडे खूप साऱ्या अशा अपेक्षा असतील संघाच्या. बघत कशा प्रकारे खेळ करतोय. समोर असेल केदार पाटील. तेवढ्या ताकदीने मात्र गोलंदाजी हाताळली जाते अनिकेतच्या विरोधामध्ये. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड सेट डाऊन चेंडू खेळून काढला. चांगला बॅकअप होता प्रतीक जाधवच्या माध्यमातून. फेकी पर्यंत एक धावी अंकित केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण बघा. 100% तुम्ही जेव्हा मैदानातून 11 खेळाडू देतील ना तेव्हा मात्र तो संघ पुढे जात असतो आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं. अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रतीकच्या माध्यमातून आणि त्याच्या जोरावरती ही एक धाव अंकित केली गेली आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावरती तब्बल 56 धावांचं पाठलाग करताना आव्हान मोठं आहे. पण ते आव्हान जर मोठं आव्हान जेव्हा तुम्ही स्वीकाराल आणि त्याला पलटवारने उत्तर द्यायला सज्ज व्हाल ना तेव्हाच मात्र कुठेतरी तुम्ही यशस्वी व्हाल. आणि त्याच्या प्रयत्नामध्ये हे दोन फलंदाज झुंजताना आपल्याला पाहायला मिळतात. तेजस पाटकर स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू लाफ केलाय हवेत. फटका फसला. रितेश जाधव येणार खाली आणि आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला. कम ऑन डीजे. ₹100 पारितोषिक माननीय श्रीयुत डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडनं जमा झालंय. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू यावेळेस डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आहे. फटक्यातली ताकद मात्र किती. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःला झोकलं पूर्णपणे आणि इथे मात्र धावा जमवल्या गेल्या त्या तब्बल 2 आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ती तब्बल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, 5 चेंडूचा खेळ झालाय. पॉवर प्लेचा षटक खूप जास्त इम्पॅक्ट करत होतो दोन्ही संघांसाठी आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 महत्वाचे विकेट जर विचार केला तर रोशन आणि तेजस या दोघांना देखील परतावं लागले कारण की या दोघांवरती ही खूप सारी उत्तरे दडली होती आणि त्या उत्तरांना मात्र कुठेतरी केदार पाटील याने मात्र पलटवार दिला आणि परतावं लागलंय. षटक संपलंय. षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 7 या आकड्यावरती 2 विकेटच्या नुकसानवर. तर पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळाली. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना गोलंदाज सज्ज होतोय भूषण शेलार. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं आणि मागच्या मॅच मध्ये
मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्याला दिला होता. ते का दिलं होतं ते मात्र नक्की तो सातत्याने दाखवत आलाय. जर चेंडूचे व्हेरिएशन बघितले ना तर प्रत्येक चेंडू मागे एक वेगळा चेंडू येतो, प्रत्येक चेंडू मागे एक वेगळा प्रश्न विचारला जातो आणि अनेकदा या प्रश्नांची उत्तर देताना मोठमोठे फलंदाज कुठेतरी हतबल होत आहेत. यस, गोरसाई सारख्या फलंदाजांना देखील या गोलंदाजाने नाचवलेलं आहे. पहिला चेंडू यावेळेस हवेत, फटका फसला, अगदी पर्रा गोडसील झेल खाली आणि सरळ सोपी झेल मात्र कलेक्ट केली जाते. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला जाताना पाहायला मिळतोय, तो म्हणजे हरेशच्या माध्यमातून. कमॉन डीजे. याच दरम्यान माननीय श्रीयुत संजयजी ठाकरे यांचं देखील इथे आगमन झालंय. तुम्हाला देखील विनंती करतोय, व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. तर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 7 या आकड्यावरती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. यस, बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत आणि विकेट हॅट्रिक वरती आता मात्र विराजमान आहे. ती विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का या टुर्नामेंटची अगदी दुसरी. यस, पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर अनेक असे गोलंदाज होते जे विकेट हॅट्रिक पर्यंत पोहोचले पण विकेट हॅट्रिक पूर्ण करू शकले नाही. पण भूषण शेलार यावेळेस आपली विकेट हॅट्रिक दुसरी पूर्ण करेल का या टुर्नामेंटची. यावेळेस अपील केली होती पण चेंडू बॅटची एज घेऊन सरळ निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावसंख्या मिळेल फलकावरती 1 आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यस, बघा तुम्ही जेव्हा जेव्हा फलंदाजीसाठी प्रथमतः उतरताना आव्हान एवढं मोठं द्या की समोरच्या संघाला देखील तो आव्हान स्वीकारताना थोडासा घाम फुटला पाहिजे आणि तेच आव्हान मात्र सेट केलं तब्बल 56 धावांचं. कारण की अनेकदा बघतो ना जेव्हा जेव्हा मोठं आव्हान असतं ना तेव्हा तेव्हा फलंदाज हे आक्रमक होतात आणि कुठेतरी त्या आक्रमकताचा मात्र फायदा उचलला जातोय गोलंदाजांनी आणि त्याच्या जोरावरती बॅक टू बॅक हे विकेट गमावले जातात आणि तेच आता प्रात्यक्षित आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान भूषण शेलार यांचं 100 रुपयाचं पारितोषिक माननीय श्रीयुत डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडनं आपल्याला लाभलंय. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ पुल केलाय, चेंडूला फटक्यात ताकद तेवढी नव्हती. आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. कमॉन डीजे. चेंडू यावेळेस अपसमच्या बाहेर ठेवलं, पंचांनीचा इशारा आलाय, षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर जर भूषणचा विचार केला तर 3 विकेट घेऊन धावसंख्या खर्च केली ती फक्त 2. अप्रतिम षटक हाताळलं गेलं आणि पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं मला माझ्या संघासाठी का प्रमोट केलं जातं अनेकदा कठीण परिस्थितीमध्ये आणि कठीण परिस्थितीमध्ये लढणारा लढवय्या अनेकदा म्हणतोय आणि यावेळेस पुन्हा एकदा त्यांनी साबित करून दाखवलंय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज एक नवीन गोलंदाज प्रमोट केलाय, प्रतीक जाधव. बघा जेव्हा जेव्हा परिस्थिती तुमच्या हातात असते ना तेव्हा तेव्हा तुम्ही अनेकदा अशा प्रकारचे प्रयोग केले जातात आणि जर विकेट घेतलं तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे प्रतीक जाधवला. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि सरळ विरकावून दिला. हा चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर, पंचांचा इशारा येतो एक ब्रँडेड षटकार. कम ऑन दिस.
निघून जाईल सीमा रेषेकडे षटकार. तू दाल दाल मे मार मार. नो चेंडू आणि या 6 धावा. नाव गास्त धर पुढचा चेंडू यावेळेस वन बाउंड चेंडूला कलेक्ट केला जातोय. फलंदाजाचं नाव काय कळवा प्लीज. ओसामा. येस डॉक्टर प्रशांत यांकडून ओसामासाठी एक संदेश आलाय. कमॉन भांजे तू मारता रे. यावेळेस स्लोअर फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये केदार पाटील चेंडूला कलेक्ट करतोय. फेकी पर्यंत षटक संपलंय. ओसामा याला देखील 200 रुपयाचं पारितोषिक डॉक्टर प्रशांत पाटील यांच्याकडनं.